संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या आपण नियुक्त्या केलेल्या आहेत. त्यांना काय शुभेच्छा द्या आणि काय भावना आहे नियुक्ती करताना काय सांगा? खरं तर आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की आज आम्ही सामाजिक समता संघाच्या वतीने आणि या ठिकाणी त्यांना नियुक्त्या देऊन त्यांच्यावर एक चांगली जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी देत आहोत. असंच कार्य त्यांनी पुढे करत राहावं. साहेब, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सगळे सामाजिक समता संघ 2.5-3 वर्षापासून काम करतोय. मोठं काम समाजामध्ये आहे. अजून कोणता टप्पा गाठायचा, किती पल्ला गाठायचा, काय वाटतं? समाजामध्ये अजून वंचित उपेक्षित जो घटक आहे तो अजूनही न्यायापासून वंचित आहे. त्यांना न्याय देण्याचं काम आम्हाला यापुढे तालुका असेल, जिल्हा असेल, राज्य असेल, मंत्रालयापर्यंत, मुख्यमंत्री असेल किंवा संबंधित खात्याचे जे काही मंत्री असेल तिथपर्यंत त्या लोकांना लढा देऊन त्यांना न्याय देण्याचं काम आम्हाला यापुढे करायचं आहे. साहेब, सामाजिक समता संघातर्फे आपण आता जसं उल्लेख केला आहे, मंत्रालयापर्यंतची लढाई लढल्या गेली, पण रस्त्यावरची लढाई अजून बघण्यात आली नाही. लवकरच वंचित उपेक्षित साठी रस्त्यावरची लढाई सामाजिक समता संघातर्फे लढल्या जाणार. जरूर या ठिकाणी शासकीय लेवलला सुद्धा आणि रस्त्यावर सुद्धा आम्ही लढून या ठिकाणी न्याय देण्याचं काम आणि शासनात झोपलेल्या शासनाला जागा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. साहेब, सामाजिक समता संघातर्फे आपल्यातर्फे आपण गायरान जमिनीचा एक मोठा प्रश्न लावून धरलेला आहे. नवीनच एक GR आलेला आहे, एक परिपत्रक सध्या आलेलं आहे, याबाबत काय वाटतं? परिपत्रक जे आहे, गायरान जमिनीचा प्रश्न जो हा 1951 पासूनचा आहे की ज्या लोकांना भूमिहीन लोक आहेत त्यांना जमीन कसण्यासाठी काही भाडेतत्वावर शासनाचा जो काही आहे तो त्यांना यापुढे त्यांना पोट भरण्यासाठी, त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी भूमिहीन जे लोक आहेत, बेघर लोक आहेत, त्या लोकांना शासनाने ती जमीन भाडे तत्वावर त्या ठिकाणी देण्यात येण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे. आणि जे या सरकारने जो GR काढलेला आहे त्याचे आम्ही सामूहिक या ठिकाणी होळी करणार आहोत की जो कायदा बदलण्याचं काम हे सरकार मुद्दाम हे करत आहे. साहेब, आपण कायद्याचे तज्ञ आहात, जाणकार आहात. एकीकडे गोरगरिबांचे घरं उद्ध्वस्त करायचे, त्यांना रस्त्यावर आणायचं, दुसरीकडे त्याच जमिनी धनधान्यांच्या घशात घालायचा हा सरकारचा प्रयत्न आहे. याकडे कायदेतज्ञ आणि एक सामाजिक संघटना या नजरेतून आपण कसं बघतो? या ठिकाणी गेल्या 40 वर्षापासून जर आपण पाहतो की या अदानी असेल, धनधान्य लोकांनी मंत्र्याच्या ट्रस्टने अनेक प्रकारच्या मेडिकल कॉलेज, शाळा कॉलेजसाठी यांनी जे काही गावठाण जमीन आहे, जे काही गायरान जमीन आहे ते ह्या लोकांनी यांच्या कमी पैशामध्ये ट्रस्टसाठी खरेदी केलेली आहे. तर हा एक प्रकार असा आहे की गरिबाला रस्त्यावर आणायचं आणि श्रीमंताने त्या ठिकाणी मोठे मोठे भूखंड या ठिकाणी बांधायचं आहे, असं या ठिकाणी या शासनाचा मानस आहे. धारावी झोपडपट्टी असेल किंवा या औरंगाबाद शहरामध्ये आपण पाहतो की अतिक्रमण काढण्याचं काम. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आज सामाजिक समता संघ या सामाजिक संघटनेची इथे पत्रकार परिषद संपन्न होत आहे. तर या पत्रकार परिषदेमध्ये या महाराष्ट्र राज्यातील एक बहुजन समाजामधील एक मोठे व्यक्तिमत्व आदरणीय पंडितदादा बोर्डे सरांनी या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आणि आम्हाला एक सखोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल दादांचे सामाजिक समता संघ या संघटनेच्या वतीने खूप खूप आभार. त्यानंतर या सामाजिक समता संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीरंग ससाने साहेब यांनी खूप चांगल्या प्रकारचं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्हाला जबाबदाऱ्या दिल्या आणि त्या जबाबदाऱ्या आम्ही आमच्या परीनं चांगल्या प्रकारे पार पाडू त्याबद्दल साहेबांचे सुद्धा अभिनंदन.
त्याचनंतर ॲडव्होकेट गंधारी साहेब सामाजिक समता संघाचे संस्थापक सदस्य आहेत, त्यांचं सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सूत्रसंचालन केलं, त्यांचं सुद्धा खूप अभिनंदन. त्यानंतर अजीज खान साहेब राज्याचे उपाध्यक्ष हे सुद्धा प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात, त्यांचे सुद्धा अभिनंदन, आभार. आणि इथे जमलेले सर्व पत्रकार बंधू तसेच मित्रमंडळी या सर्वांचे आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल सर्वांचे सामाजिक समता संघाच्या वतीने आपले खूप खूप आभार. अध्यक्ष यांना सामाजिक समता संघाच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार. विशेषतः आमच्या महिला भगिनी इथे उपस्थित झाल्यात, त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते पण सामाजिक समता संघ बऱ्याच मदत करणार आहेत एका सॉल्व्ह करण्यासाठी, त्याबद्दल ते पण उपस्थित राहिले, त्यांचे सर्वांचे आभार. आणि आमचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.